अरे असं तोंड पाडून कसं चालेल? झालं ते झालं. कळलं का आपल्याला काय म्हटले की तात्यासाहेब सत्तेसाठी काहीतरी मोठा विचार करतात, म्हणजे मोठा काहीतरी असणार आहे सत्तेसाठी. अरे बलमा, कुठं त्या खळदकरवर विश्वास ठेवतो, तो काही बडबडत असतो. अरे बलमा, तुला खोटाडा आहे तो आपला मान राखण्यासाठी बोलतोय तो तसा. बलमा, माझी तर खरंच इच्छा नाही माहिती आहे काम करायची. आता मला वाटत होतं सत्यादादाला तिकीट मिळेल, एवढा खुश होतो माहिती आहे का तुला. आजपर्यंत सत्यादादा आमच्या पाठीशी उभा होता, आज आमची वेळ होती त्याच्या पाठीशी उभा राहायला. आज आम्हाला त्याला बघायचं होतं गुलाबात भरलेला. बोल आमरे. दिदे, अगं तात्यासाहेबांनी असं का केलं? सत्यादाजींना का बरं तिकीट दिलं नाही? मला पण तेच कळणं झालं बघ. असं का केलं असेल तात्यासाहेबांनी? मम्मी साहेबांना तिकीट मिळालं म्हणून सगळीच नाराज आहेत. मम्मी साहेब ना या संधीची वाट लावून ठेवणार आहेत. जेवढं सत्यादाजी काम करतात ना, त्याच्या 1% पण काम या बाईला करता येणार नाही बघ. आई, चुकीचं केलं तात्यासाहेबांनी. वाटलं सुद्धा नव्हतं सत्यदादा बरोबर असं करतील तात्यासाहेब. चुकीचं केलं हे तात्यासाहेबांनी. ए पप्प्या, काय झालं? रडतोयस का असं? अगं मंजूताई, असं कसं केलं तात्यासाहेबांनी? वाटलं सुद्धा नव्हतं असं करतील. मला वाटलं की सत्यदादालाच तिकीट मिळणार, पण ऐन टायमाला तात्यासाहेबांनी काय गेम केलाय, चुकीचं केलंय बघ हे. आपल्या सत्यदादाने लोकांची एवढी कामं केली, गरीब पोरांना मदत केली, शिक्षणाला मदत केली. एखाद्या पोराकडे पहिलं पैसे नसतील तर तो स्वतः हजर राहून त्यानं काम करून दिलेलं आहे. अगं एवढंच काय, पोलिस सुद्धा पेन्शनचं काम व्हावं म्हणून सत्यदादाकडे येतात. एवढं रात्रंदिवस झाटलाय आपला सत्यदादा, लोकांच्या मदतीला धावून गेलाय, आणि तरी बी त्याला संधी नाही दिली तात्यासाहेबांनी. हे काय बरोबर नाही केलं बघ. बघ ना, काय रे सगळेजण एवढ्या की शांत बसले? निवडणूक संपल्या का काय? बघ मग काय झालंय, काय विषय? विचार यांनाच. काय रे, कामं नाहीत का? एवढा काय शांत बसलाय? हे बघा, लई दिवस कमी राहिलेत आपल्याकडं. चला चला, उठा, कामाला लागा. अरे चला उठा. कुणासाठी उठू, कुणासाठी काम करू? आम्हाला वाटतं तिकीट तुला मिळेल. जाऊ दे आता. हे बघ सत्या, आता आम्हाला तर काम करायची इच्छाच राहिली नाही. प्रचार केला तर तो फक्त तुझा करेल, बाकी दुसऱ्या कोणाचाही नाही. का? मी काय देव माणूस आहे वे? अरे मी पण तुमच्यासारखाच एक सामान्य कार्यकर्ता आहे. हे बघा, तुमचं माझ्यावरचं प्रेम मी समजू शकतो, पण जर तुम्हाला तुमचा हट्ट पक्षापेक्षा मोठा वाटत असेल ना, तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण यो पक्ष आहे म्हणून आपण एकत्र आहे, आणि पक्षाच्या निर्णयाला आदर द्यायलाच पाहिजे, आणि पक्षाच्या निर्णयाचा आदर आपण राखायलाच पाहिजे. आणि पक्षानं जर मम्मी साहेबांना तिकीट दिले तर मम्मी साहेबांना निवडून आणणं आपली जबाबदारी आहे. त्या मुकादमाचं डिपॉझिट जप्त करायचं आहे ना आपल्याला, करायचं आहे का नाही? हो, करायचं आहे ना. चला कामाला लागा. असं काय तोंड पाडून बसलाय? आपल्या सत्यदादाने लोकांची एवढी कामं केली, गरीब पोरांना मदत केली, शिक्षणाला मदत केली. एखाद्या पोराकडे पहिलं पैसे नसतील तर तो स्वतः हजर राहून त्यानं काम करून दिलेलं आहे. मंजू, अगं काय झालंय? एवढं शांत का बसलीस? अहो शांत असणार नाही तर काय करणार ती? हा माने, हे पाहिलं तर अहो त्यांच्या नवऱ्याला तिकीट नाही मिळालं, मग काय करणार ते? अहो भारती मावशी, नवऱ्याला तिकीट नाही मिळालं म्हणल्यावर नाराज होणारच. हा मंजू अगं अशी नाराज होऊ नकोस.
तात्यासाहेबांनी काही मुद्दाम केलं नसेल. अगं तात्यासाहेब ना सत्याला काहीतरी मोठी संधी देणार असतील. हो असणार की 100% असणार. नाहीतर मला वाटते वाघमाऱ्यांचा पायगुण त्याच्यामुळे झाला असणार. हा खुसपुडे सर, देवानं तोंड दिलंय ना म्हणून काही बोलू नये. आणि तुम्हाला जर काही माहित नसेल ना तर माणसानं शांत बसावं सर. मी काय चुकीचं बोलले